थोडासा दिशा भरकटलेला चेंडू होता. डाव्या यष्टीच्या रोखानं बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला फक्त दिशा दाखवायची होती आणि तेच काम केलंय फलंदाज धीरजनं. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची शक्यता होती मात्र कॅच ड्रॉप. प्रयत्न तर चांगला करण्यात आला होता. पॉइंट फिल्डरच्या माध्यमातून पुढे सरसावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. जीवदान मिळते बॅट्समन धीरजला. पहिल्या मॅचमध्ये देखील धीरजला एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा त्याने पुरेपूर फायदा उचलला होता. चांगली फटकेबाजी केली होती आणि पुन्हा एकदा त्याला जीवनदान मिळतं या मॅचमध्ये देखील. अगदी बरोबर उल्लेख केलात तुम्ही आणि या मॅचमध्ये देखील त्यांना जीवदान मिळालेलं आहे. ते फार घातक ठरू शकतं धामणगाव संघासाठी. धामणगाव संघाने देखील खरं तर चांगली कामगिरी आज केलेली आहे पहिल्या मॅचमध्ये. यावेळेस जोरदार पंच बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर अतिशय दक्ष आहे. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी बॅट्समन अशोककडे होती. अशोकने स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या बिनबाद 6. धामणगाव संघानं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये एनटी एंटरप्राइजेस पुंडास संघाला पराभूत केलं होतं. तर मुकेश स्पोर्ट्स कासपाडा संघानं नुकतंच जय बजरंग भावाळी बी संघाला पराभूत केले. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक, अफलातून टायमिंग, बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेऊन सीमा पार, चौकार. जबरदस्त पोझिशनमध्ये येऊन फटकेबाजी केली जाते धीरजच्या माध्यमातून. शॉर्ट आर्म पुलचा वापर केला होता. अगदी वेकेंट एरियामधून बॉल काढलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना हा बॉल फुल टॉस आहे. पायावर आदळलाय. जोरदार अपील जरूर झालंय, मात्र तिन्ही यष्ट्या खुल्या होत्या आणि त्यामुळेच अपीलमध्ये जास्त काही तथ्य नव्हतं. लेगबायचा इशारा पंचांकडून करण्यात आलाय, कारण जेव्हा चेंडू पायावर आदळला होता तेव्हा फलंदाज ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या 11 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पावलांचा वापर चिप केलाय. बॉल हवेत आहे. ओव्हर द बॉलर्स हेड. प्रयत्न चांगला होतोय मात्र कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ मिळत नाहीये गोलंदाजाला आणि त्यामुळेच एकही फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेला नाही. नाहीतर 2 संधी आल्या होत्या. 2 कॅच पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचा कुठेतरी भुर्दंड भोगावा लागतोय धामणगाव संघाला. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 13. शतरक्षकाला गोलंदाजा पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो. जर तुमचा पाठीचा कणा जर कमकुत असेल तर नक्कीच कुठेतरी गोलंदाजी तुमची खराब होताना पाहायला मिळेल. जर पाठीचा कणा जर मजबूत असेल तर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळत असते. मात्र खराब क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 2 झेल सुटले गेलेत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान दिलं गेलंय आणि त्याचा फायदा उचलत आहेत दोन्ही फलंदाज. निश्चितच. आणि स्कोर कार्डवर ह्या गोष्टी आपल्याला दिसत नसतात. स्कोर कार्डवर आपण नजर टाकली तर आपल्याला 13 धावा दिसत आहेत. असं वाटतं की गोलंदाजी चांगली झालेली नाही, परंतु सत्यता आपण पडताळून पाहिली तर क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही निलेशला. त्यामुळेच त्याचं षटक थोडंसं खर्चिक राहिलंय आणि त्यामुळेच त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही. याच दरम्यान आगमन झालंय जीवन काका यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. क्रिकेट प्रेमी आहेत. सलगचा आता 3रा दिवस पाहतोय आपण. त्यांनी आपली हजेरी इथे लावलंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम 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 काका. नवीन षटकाला सुरुवात केली गोलंदाज विजयनं. पहिला चेंडू निर्धाव निघून गेलाय. खूप चांगला बाउन्स पहिल्याच बॉलवर त्याला मिळाला होता. पुढचा बॉल फेस करेल फलंदाज अशोक. धीरज यावेळेस स्विंग केलाय ऑन साईडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अचूक टायमिंग साधता आलं नाही. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी. गडी बाद करावे लागतील. प्रयत्न येथे गोलंदाज करतायत, मात्र क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ आतापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळेच दोन्ही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 ह्या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर 13 धावा आल्या होत्या. या षटकाची सुरुवात गोलंदाजीने चांगली केलंय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल धाव आलंय. अशोक आता स्ट्राईकवरती पाहतोय. यावेळेस अशोकसाठी हा चेंडू बॅटची एज अँड सरळ चेंडू एस्टनवरती. फलंदाज बाद. पहिलं यश आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज विजय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र फार दुरून बॅट फिरवण्यात आली होती. योग्य फुटवर्कचा वापर केला नाही फलंदाज अशोकनं. बॅटची आतली कडा लागली आणि चेंडू थेट जाऊन एस्टनवर आदळलाय.
अशा पद्धतीनं प्लेड ऑनच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बाद होण्यापूर्वी 4 धावांचं योगदान देऊ शकला फलंदाज अशोक. संघाची धावसंख्या 1 बाद 14. तर या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक करून देते गोलंदाज विजय. विजयाला विजयी कामगिरी करावी लागेल आणि ती कामगिरी करतोय देखील. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळलेत, 1 विकेट त्याने मिळवलंय आणि 1 धाव त्याने खर्च केलंय. चांगली गोलंदाजी. कौतुकास्पद गोलंदाजी विजयची पाहायला मिळते. नवीन बॅटर आलाय चिंतामण. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते. खूप सुरेख मारा पाहायला मिळतोय गोलंदाज विजयच्या माध्यमातून. चांगल्या वेगानं देखील चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी विशेषतः आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2च धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 1 विकेट त्याने मिळवलंय. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत त्याने त्याच्यामार्फत पाहायला मिळाले. मात्र धीरज भांगरे आता मात्र स्ट्राईकवरती गेलाय. त्याला एक संधी दिली होती, त्या संधीचे त्याला सोनं करावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये कुठे धावा रोखण्याचं काम करतोय तो म्हणजे विजय. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना दिसला. ऑन साईडला उडवायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे आपल्याला विजयच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी देखील बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस होता, मात्र त्याचा देखील फायदा उचलता आला नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक विजयच्या माध्यमातून समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कासपाडा ए संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 बाद 15. तर विनंती असेल सन्माननीय अनिलजी निरगुडा साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अनिलजी निरगुडा वडपे गावचे सुपुत्र आहेत. तर त्यांनी विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हा. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला होता, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजांनी आपली कामगिरी दाखवलंय, दमखम दाखवलाय तो म्हणजे विजयाने. 2च धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट्स देखील त्यांनी मिळवलंय. तर कमबॅक केलंय मी तर म्हणेन या दुसऱ्या ओव्हरमध्ये. यानंतरचा सामना असेल आई गावदेवी कौसा विपक्ष MN अलखिवली. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय. बॅक ऑफ लेंथ बॉल होता, पुल करायचा होता, मात्र चेंडूमध्ये थोडासा जास्त बाउन्स पाहायला मिळाला. बीट होतोय फलंदाज. वारंवार आता डॉट चेंडू खेळले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली होती फलंदाजांनी. तब्बल 13 धावा धावफलकावर लावल्या होत्या, मात्र मागच्या षटकापासून गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीत आणि तिसऱ्या ओव्हरची देखील सुरुवात चांगली झाली. सिंगल डबल धावा येणं देखील गरजेचं आहे. मोठे फटके नाही, मात्र सिंगल डबल धावा देखील येणं गरजेचं आहे, मात्र त्या देखील येताना पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस कव्हरेजरमध्ये चेंडू जरूर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एकदा वेगाने कंप्लीट केले, दुसरा वेळेचा प्रयत्न होईल कारण खराब क्षेत्ररक्षण झालंय क्षेत्ररक्षकामार्फत आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. खरं तर एकच धाव व्हायला हवी होती या बॉलवर, मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःवर थोडंसं प्रेशर घेतलं, थोडी घाई केली आणि त्या घाई गर्दीमध्येच चेंडू हातातून निसटला होता. त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असणार आहे. जेव्हा तुम्ही 4-4 षटकांचे सामने खेळत आहात, प्रत्येक धावेला तुम्हाला महत्त्व द्यावं लागणार आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. स्वतः गोलंदाजाने हा झेल समाप्त केलाय आणि फलंदाज बाद. पूर्ण स्पर्धेमध्ये
खूप चांगलं योगदान या आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 साठी या दोन्ही पंचांचं राहिलंय. चौथा चेंडू जर बघितलं तर वाईट हाताला गेलाय. अवांतरच्या स्वरूपात धाव इथे खर्च केलाय, ती म्हणजे अक्षय याने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती. अवले सगोट्यामध्ये चेंडू शॉर्ट ऑन पोल, मात्र फटका फसलाय. शतरक्षक जरूर आलाय, तर चुकीला माफी नाहीये. हा झेल पकडणं गरजेचं होता, मात्र झेल सुटलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. सीमारेषेलगत खरं तर थोडा अवघड झेल होता, मात्र तिथे कॉलिंगचा अभाव होता. 2-2 खेळाडूंनी प्रयत्न केला आणि एकालाही झेल टिपता आला नाही. दोघांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय, आउट ऑफ द पार्क निघून गेलाय 6 धावांसाठी. गोलंदाज खूप निराश आहे, नाराज आहे क्षेत्ररक्षकांवर, कारण ही चांगली संधी निर्माण केली होती गोलंदाज अक्षयनं धीरजला बाद करण्याची. धीरजच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार, या सामन्यातील पहिला षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे 24. आणि धीरज याला संधी देणं नक्कीच महागात पडू शकते धामणगाव संघाला. आज नशीबवान ठरतोय धीरज. मागच्या मॅचमध्ये देखील त्याचा झेल सुटला होता, या मॅचमध्ये देखील 2 झेल ड्रॉप झालेत. हा बॉल फुल टॉस आहे, मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. चेंडू मिडल करू शकला नाही फलंदाज. आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हा ना आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर आलेल्या आहेत. झालाय तिथे ॲक्सिडेंट, फलंदाज धावबाद. तर विनंती असेल मान्य श्री नरेशजी घाटल सरांना विनंती असेल की आमच्या VIP डॅशवरती येऊन स्थानापन्न कर्तव्यदक्ष आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस त्यांचे इथं आगमन झाले, तर त्यांना विनंती असेल की आमच्या VIP डॅशवरती येऊन स्थानापन्न व्हा. मान्य श्री नरेशजी घाटाल महाराष्ट्र पोलीस. दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय अजिबात पाहायला मिळाला नाही. 25 धावसंख्येवर हा तिसरा धक्का लागलाय मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय विकेश, जो स्वतः संघनायक आहे या संघाचा. 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय विकेश. जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर, यानंतर अजून एक षटक बाकी असणार आहे. लो फुल टॉस बॉल होता, गोलंदाजाच्या दिशेनं तटवलाय. चांगला प्रयत्न गोलंदाजाचा, चेंडू हातातून निसटला होता, मात्र लगेच रिकव्हरी त्याने केली आहे आणि कुठलीही धाव ते घेतली जाणार नाही याची दक्षता देखील घेतली गेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग, चांगलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 25. तर विकेश मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू आहे आणि चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. ज्या प्रकारचं बॉडी लँग्वेज आहे, चांगला खेळाडू वाटतोय. नक्कीच चांगले फटके देखील खेळू शकतो विकेश. मात्र धीरज बांगरे मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज पाहतोय, ज्याला 2 जीवनदान आतापर्यंत दिले गेलेत आणि त्याचा फायदा उचलला आहे धीरजाने. आतापर्यंत 10 फलक जर बघितलं तर फक्त 25 धावा पाहायला मिळत आहेत. मात्र या षटकामध्ये नक्कीच जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे धीरज बांगरे आणि विकेश याचा. चांगली फलंदाजी जरूर केली आहे धीरजनं, मात्र अजूनही भरपूर अपेक्षा त्याच्याकडून असणार आहेत. आतापर्यंत 17 धावांचं योगदान त्याने दिले. 10 चेंडूंचा सामना केलाय, 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या षटकाला सुरुवात. जोरदार अपील, चेंडू पायावर जरूर आदळलाय, मात्र इम्पॅक्ट कुठेतरी ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर होता, त्यामुळेच अपील फेटाळण्यात आलेलं आहे पंच शकील कोटी यांच्या माध्यमातून. परंतु चांगली सुरुवात केली गोलंदाज संतोषनं. तर पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र ते रजा घेत आहेत. आपण पाहतोय प्रमोदजी सापटे साहेब, त्यानंतर भास्करजी जाधव साहेब इथून रजा घेत असताना. मात्र संघाच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी नक्कीच ते उपस्थित होतील. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळते, धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली आहे 26 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करताना दिसतील. स्ट्राईक अजूनही धीरजकडे आहे आणि ही एक जमीची बाजू म्हणावी लागेल कासपाडा ए संघासाठी की धीरज अजूनही खेळपट्टीवर आहे, जो सलामीला आला होता. संतोष पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आहे, मात्र मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. परंतु हा बॉल 6 धावांसाठी एक योग्य बॉल होता. फुलटॉस, फ्रेंडली फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही फलंदाज धीरजला. फुलटॉस चेंडू होता, नक्कीच सुवर्ण संधी होती
मोठा फटका घेण्याची, षटकार किंवा चौकार जरूर मिळाला असं बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर व्यवस्थित घेतला असता धीरज याने, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेतला नाही, कारण मी तर म्हणेन कुठेतरी वेगाने चेंडू आला असावा त्याच्या बॅटपर्यंत, तेच कारण की हा चेंडू नो मॅच लाईनमध्ये पडला गेला आणि 2च धावा त्याला मिळाल्या. खरं तर अशा बऱ्याचशा संधी फलंदाजांनी गमावलेल्या आहेत. कमजोर चेंडूंवर त्यांना मोठमोठे प्रहार करता आलेले नाहीत, त्यामुळे जास्त मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र संधीचं केलं गेलंय सोनं. बॉल फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला, सीमारेषा पार, षटकार. भरपूर पॉवर आपण पाहतोय जनरेट केली होती धीरज याने. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती केलेला हा प्रहार, चेंडू सरळ सीमारेषा पार. 6 धावा आल्या, या 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अद्याप बाकी असतील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र लिडिंग एज चेंडू गेलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. हा खूप मोठा धक्का लागलाय. खरं तर चांगली बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय धीरज. स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची होती. चेंडूवर फटक्यावर जे नियंत्रण होतं ते चांगलं पाहायला मिळालं नाही, मात्र नोमॅन्स लँडमध्ये जाऊन चेंडू पडला होता फाईन लेगच्या दिशेनं. तिकडे चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर चांगला थ्रो देखील पाहिला आपण. विकेट किपरने देखील चांगलं कार्य केलं आणि अखेर धीरजची खेळी संपुष्टात आली आहे. खूप चांगली बॅटिंग केल्यानंतर धीरज बाद झालाय. संघाची धावसंख्या 4 बाद 35. मित्र म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, मात्र चेंडू पडल्यानंतर आपली थोडीशी दिशा देखील बदलली होती चेंडूने. त्यानंतर सोपं झालं होतं क्षेत्ररक्षणासाठी हा चेंडू पकडणं आणि त्याचा चांगला थ्रो झाला आणि धावचीच्या स्वरूपात धीरज भांगरे हा बादून माघारी परतलाय. अजूनही 2 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय भगवान. भगवानचा देखील प्रयत्न असेल उर्वरित 2 चेंडूंमध्ये मोठमोठे फटके खेळण्याचा. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, सुरेख चेंडू. चांगल्या वेगानं टाकण्यात आलेला बॉल बीट केलं गेलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर हा चेंडू डॉट आलाय आणि धाव फलकावर देखील लगाम लावली गेले. आतापर्यंत 35 धावा धाव फलकाला लागल्यात. एक सन्मानजनक टोटल धाव फलक जरूर लागलाय, मात्र आणखीन धावा येणं गरजेचं आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस बॉलर बॅकपास ड्राईव्ह, लॉंगॉनचा खेळाडू अतिशय दक्ष आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज धावबाद. एकच धाव मिळते शेवटच्या बॉलवर. तर अशा पद्धतीनं ही इनिंग्स येथे समाप्त होते. मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 बाद 36 आणि विजयासाठी 37 धावांचं टार्गेट असणार आहे लक्ष्मण स्पोर्ट्स धामणगाव टीम समोर. तर विनंती असेल आई गावदी स्पोर्ट कौसा आणि MN स्पोर्ट लाकिवली दोन्ही संघाचा संघनायक, सॉरी आलकिवली संघाचा संघनायक, आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगली मैच का टॉस बॉक्स में किया जाएगा MN अलखिवली और आई गावदेवी कौसा के बीच में. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच यायचं टॉस बॉक्समध्ये.
आलकिवली संघाचा संघनायक अजूनही आलेला नाहीये, तर आपण लगेच यायचं टॉस बॉक्समध्ये. तर आपण टॉस करणार, तर विनंती असेल गौतमजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपले शुभ असते आपण टॉस करणार आहोत. सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना महोदय गौतमजी पाटील इथे उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आलकिवली आणि कौसा या दोन संघादरम्यान ही लढत होईल. तर छापाचा कॉल आलाय आणि छापा इथे आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टेजवरती बसून घ्या. तर तर मधुकरजी आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ या अगोदर तुमच्या समोर आलाय? नाही. म्हणजे डावपेच माहिती नसतील. समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. यस. या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? जे आयोजन नियोजन आयोजित करण्यामध्ये आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी या अप्रतिम आयोजन आहे. हा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, कारण की खेळायला मजाच येईल आम्हाला या ठिकाणी. तर आलकिवली संघाचा संघनायक आपल्याला सोबत आहे. तर आपण टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? मी पण क्षेत्ररक्षण केलं असतं. यावेळेस मात्र मनाविरुद्ध करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याची मजा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील जे पॉवरफुल फलंदाजी करतील? साजन आहे, उमेश आहे, मी आहे. तर यस, जास्त वेळ घेत नाहीये, तुम्हाला शुभेच्छा असतील. तर सामन्याला देखील सुरुवात होते. ओर टू कॉमेंट बॉक्स. थैंक यू सो मच प्रदीप लोखंडे. खेल की शुरुआत होने जा रही है. पहला ओवर लेकर अविनाश, सामने है आकेश. स्वीप करने की कोशिश, फुल लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर बीट किया है बैट्समैन को. डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज अविनाश. आकेश के साथ दीपक आए हैं पारी की शुरुआत करने के लिए. धामनगांव टीम के सामने 37 रनों का लक्ष्य है 4 ओवर्स में ये मुकाबला जीतने के लिए. बहुत बड़ा टारगेट तो नहीं है प्रदीप, लेकिन एक ऐसा स्कोर है जहां पर काफ़ी अच्छा संघर्ष हो सकता है गेंद और बल्ले के बीच में. नक्कीच पाहायला गेलं तर मुकेश स्फोट कासपाडा या संघाने त्या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि त्या गोलंदाजीसमोर या 37 धावा करणं थोडंसं कठीण होईल, ते म्हणजे धामणगाव संघासाठी. यावेळेस चेंडूला हुक करायचं होतं, बॅटची एज घेते, चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिझनमध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. हा नशिबाचा चौकार, 4 धावा. खेल भी नहीं पाए थे, लेकिन फिर भी चौका तो मिला है. 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर ने किया है गेंदबाज को. बाउंसर गेंद थी, धीमी गति की ये बाउंसर गेंद थी अविनाश की. तर इथे बक्षीस लागले गेले. सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल, त्यानंतर सलगच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस असेल, ते म्हणजे गौतमजी पाटील साहेबांकडून. अच्छी लाइन है इस बार. फिर से वो अपनी पुरानी लाइन पर आ गए ऑफ स्टंप के बाहर. एक गेंद शॉर्ट पिच की, उन्होंने बाउंसर का इस्तेमाल ज़रूर किया, लेकिन उसमें थोड़ा नुकसान हुआ गेंदबाज को. लेकिन अब फिर से ऑफ स्टंप के बाहर थोड़ी फुल लेंथ गेंद की और बीट किया बैट्समैन को. आकेश का विकेट काफ़ी महत्वपूर्ण रहेगा. आकेश ज़्यादा देर तक यदि क्रीज पर टिक गए तो मैच को एक तरफा भी कर सकते हैं. पिछले मैच में 22 रनों की शानदार पारी खेली थी उन्होंने, 3 छक्के लगाए थे. मात्र या इनिंगमध्ये या मॅचमध्ये जर पाहिलं तर जास्त नियंत्रणामध्ये पाहायला मिळालेला नाहीये आकेश. यावेळेस चेंडूला सोडून दिले गेले. मी तर म्हणजे ह्या चेंडूवरती जर प्रहार जर केला असता तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या, मात्र अवंतच्या स्वरूपात 1 धाव मिळते. हाँ, क्योंकि शॉर्ट गेंद थी, लेग स्टंप के थोड़ी बाहर भी थी. लेग का खिलाड़ी भी सर्कल के अंदर है, ऐसे में एक मौका ज़रूर था वहाँ पर बैट्समैन के पास. लेकिन क्योंकि कहीं ना कहीं अतिरिक्त रन वहाँ पर मिलने वाला था, तो उसको ही कबूल किया, स्वीकारा बैट्समैन ने. कोई रिस्क लेना पसंद नहीं किया. एक डिप स्क्वायर लेग रखा गया है बायत के बैट्समैन आकेश के लिए. एक खिलाड़ी काऊ कॉर्नर की तरफ अब हमें देखने को मिल रहा है बाउंड्री पर. ये 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है. पहला ओवर चल रहा है पावर प्ले का.
फुल टॉस गेंद, ओहो इस बार तगड़ा प्रहार करने का प्रयास किया लेकिन मिस टाइम स्ट्रोक था और एक तेज सिंगल वहां पर पूरा किया गया है। काफी ज्यादा जोखिम उठाया गया था सिंगल के लिए, लेकिन आखिरकार अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंचे हैं बल्लेबाज। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। तर 9.25 सरासरी धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 37 धावा. मात्र गोलंदाजी आतापर्यंत चांगली झालंय. एक चौकार जरूर आला होता, जमले तर बॅटची एज घेतली, त्यानंतर चेंडू भरपूर वेगाने सीमारेषेच्या बाहेर गेला होता. आउटफील्ड देखील वेगवान आहे आणि त्या आउटफील्डला आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगाने सीमारेषेच्या बाहेर गेला होता. त्यानंतर कुठल्या प्रकारे जर बघितले तर धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. सिंगल धाव जरूर आले, त्यानंतर एक अवांतरच्या स्वरूपात धाव जरूर आले, त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये. और गेंदबाज अविनाश की यदि हम बात करें तो वो थोड़ा मिश्रण कर रहे हैं, कभी शॉर्ट पिच गेंदबाजी कर रहे हैं, कभी थोड़ा आगे रख रहे हैं। रफ्तार भी अच्छी है उनके पास, लंबा बॉलिंग रनअप है उनका, सर्कल के बाहर से वो अपना गेंदबाजी रनअप शुरू करते हैं। तेज बॉलर है अविनाश। ओ इस बार जाने दिया गेंद को, लेग स्टंप के बाहर थी, वाइड। यावेळेस मागून जे स्टंप दाखवले त्यांना हिट करण्याचा प्रयत्न झाला होता अविनाशाचा, मात्र चेंडू कुठेतरी लेग एसटी सोडून जातोय. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळते आणि या अवांतरने धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. थोड़ा सा लालच वहाँ पर दिखाया था बल्लेबाज ने, स्टंप्स खुले कर दिए थे और उस लालच में आ गए गेंदबाज, लेकिन नियंत्रण नहीं था लाइन पर, लेग स्टंप के बाहर भटक गए। अनुशासित गेंदबाजी की आवश्यकता है इस समय कासपाड़ा टीम को। लीडिंग एज गेंद हवा में खड़ी हो गई है और एक आसान सा कैच विकेट कीपर द्वारा। पहले विकेट का पतन होता हुआ दीपक लौटते हुए पेविलियन की राह पर। धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय हा एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला होता दीपक मार्फत आणि कुठेतरी असफल झालाय. चांगला झेल विकेट किपर मार्फत पकडला गेलाय. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या 7 धावा. आतापर्यंत 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपात हाताला गेले ते म्हणजे गोलंदाज मार्फत. त्यानंतर जर बघितलं तर चांगली गोलंदाजी झालंय. स्ट्रगल करावं लागलाय दोन्ही फलंदाजांना, मात्र दीपक भरपूर स्ट्रगल करत होता आणि बादून माघारी परतलाय. देखिए पहले मैच में भी हमने देखा था धामनगांव टीम की बल्लेबाजी उतनी अच्छी रही नहीं थी, केवल आकेश ने रन्स बनाए थे टॉप ऑफ द ऑर्डर, लेकिन अन्य बल्लेबाजों ने थोड़ा निराश किया था। तो हर मैच में आप एक ही बल्लेबाज से उम्मीद नहीं रख सकते हो, अन्य बल्लेबाजों को भी अच्छा प्रदर्शन करना होगा। इस बार स्ट्रोक हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, ओहो थोड़ा दूर से कैच लेने की कोशिश, ठीक तरह से जज नहीं कर पाए थे, नहीं तो ये विकेट मिल सकता था। कैच ड्रॉप हुआ है और इसी बीच काफ़ी समय था दोनों बल्लेबाजों के पास 3 रन लेने का। 3 रनों से स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। तर सहज सोपा झेल मित्र मानेन हा सुटला गेलाय, कारण कुठल्या प्रकारे आपण पाहतोय जो एफर्ट्स लावायला हवा क्षेत्रक्षणला तो एफर्ट्स क्षेत्रक्षण लावलेला नाहीये. एक जर चांगला प्रयत्न जर झाला असता तर नक्कीच हा झेल झाला असता, कारण आकेश याचा झेल हा महत्त्वाचा राहणार आहे या मॅचमध्ये. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर तुम्ही नक्कीच हाराल मॅच. आणि आकेश याचा झेल महत्त्वाचा होता, मात्र त्याला संधी दिली गेली. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि या 3 धावेनेशी धावफलक जाऊन पोचलंय ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है प्रदीप, मुझे तो लगता है कि ये काफ़ी रोमांचक मैच हो सकता है। आणि शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच पाहायला मिळेल. ज्या प्रकारे गोलंदाजी होते, ज्या प्रकारे फलंदाजी झालंय, अजूनही 27 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 27 धावा आणि पहिला चेंडू जर मिळाला तर ऑफ्टमच्या खूपच बाहेरून जातोय. वाईड बॉल. दिशाहीन शुरुआत की है अशोक ने, और वाइड गेंदों से बचना होगा। पहले ओवर में भी 2 वाइड गेंदें की गई थी अविनाश द्वारा, तो एक रन जब आप इस तरह से अतिरिक्त सौजन्य से खर्च करते हो तो कहीं ना कहीं वो नुकसानदायी होता है। इनसाइड एज किस्मत वाले है बल्लेबाज, गेंद पीछे जा रही है डीप फाइनली की तरफ, वहाँ पर खिलाड़ी मौजूद है लेकिन हल्का सा मिसफील्ड और उसका फ़ायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन पूरे। किस्मत का सहारा मिलता हुआ आकेश को।
हा चेंडू जर बघितला तर एकदम एस्टनच्या बाजूने निघून गेला होता. असं वाटलं ते हा चेंडू एस्टनवरती आदलेला मात्र एकदम जवळून गेला. मात्र नंतर लेग स्लिपमध्ये पण चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक डी पूर्ण येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. मिसफील्ड देखील झाली होती आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरण वैसे हम देखें तो थोड़ा आसान जरूर लगता है। 17 गेंदें बची है, 24 रनों की आवश्यकता है, लेकिन कासपाड़ा टीम के पास अच्छी गेंदबाजी है। इस बार ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है। दूसरी का प्रयास यहाँ पर, थ्रो थोड़ा धीमा है और उसके चलते 2 रन पूरे। तारीफ करनी होगी दोनों बल्लेबाजों की, थोड़ा जोखिम उठाया था और ये देखा था बल्लेबाजों ने कि गेंद काफ़ी दूर गई है, वहाँ पर बाउंड्री थोड़ी लंबी है, वहाँ से थ्रो आना थोड़ा मुश्किल है, तेज़ थ्रो आना, उसका फायदा उठाया गया। बहुत अच्छा जजमेंट। आणि सिंगल डबल जरी धावा आल्या तरी हा टार्गेट ते पूर्ण करू शकतात, त्यांना माहिती आहे आणि त्याने सुरुवात केली सिंगल डबलवरती. जर एखादा खराब चेंडू जर आला तर नक्कीच मोठे फटका खेळण्याची देखील संधी असेल. आपले स्पाद पण घातक ठरू शकला असता जर हा थ्रो जर ॲक्युरेट जर असता, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित आकेश हा बाद झाला असता. मात्र 1 धाव घेण्याची संधी. लेग बायच्या सुरुवात 1 धाव, 10 फलकावरती नोंदवली जाते. बल्लेबाज एक एक रन की अहमियत को समझते हुए जहाँ से भी हो सकता है वहाँ से रन चुराने का प्रयास कर रहे हैं। गेंद को हालांकि कैच किया गया था विकेट कीपर द्वारा, लेकिन उसके बावजूद भी लेग बाय के जरिए सिंगल चुराने में कामयाब हुए दोनों बल्लेबाज। 1 रन से स्कोर अब 16 रन 1 विकेट के नुकसान पर। विकेटें काफ़ी हाथ में है और उसका फ़ायदा मिल सकता है कहीं ना कहीं धामनगांव टीम को। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है क्योंकि राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है, और राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन जब क्रीज पर होता है, स्ट्राइक रोटेट होती है, तो बॉलर के लिए उतना आसान नहीं होता है लाइन और लेंथ को एडजस्ट करना। खास तौर पर लाइन जो बॉलर चाहता है उस हिसाब से गेंदबाजी करना थोड़ा मुश्किल बनता है। फील्डर्स को भी कहीं ना कहीं थोड़ी मशक्क़त ज़्यादा करनी पड़ती है, कप्तान को भी ज़्यादा सोचना पड़ता है जब राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन क्रीज पर होता है। अगली गेंद का सामना करेंगे बैट्समैन नीलेश। 16 रन बने हैं और 21 रनों की ज़रूरत। ये गेंद फुल टॉस भी थी और लेग स्टंप के बाहर, बल्ले पर शायद ले नहीं पाए हैं, विकेट कीपर से भी रुकी नहीं, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में चली गई है और वहाँ पर भी देखिए 100% कमिटमेंट देखने को कहीं ना कहीं मिला नहीं। 2 रन दौड़कर पूरे किए गए हैं और वाइड भी है, यानी कि कुल मिलाकर 3 रन। चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या चुका नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. त्या म्हणजे मुकेश स्पोर्ट्स कासपाडा या संघाला. तर 2 धावा 3 धावा मिळाल्यात, 1+2 अशा धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. इस बार जानबूझकर किनारा दिया है, शॉर्ट थर्ड मैन पर गलती, गेंद पीछे सरक रही है और दोबारा जब तक फील्ड किया जाता 2 रन। जहाँ पर 1 रन बनना मुश्किल था वहाँ पर 2 रन बने हैं। गेंदबाजी भी थोड़ी ढीली रही है, अतिरिक्त रन गेंदबाजों ने भी खर्च किए हैं, फील्डर्स का भी उतना अच्छा साथ गेंदबाजों को नहीं मिल रहा है। कहीं ना कहीं ये कासपाड़ा टीम वो कासपाड़ा टीम नज़र नहीं आ रही है जो पहले मैच में हमने देखी थी। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल चल रहा है, यहाँ से और 16 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए धामनगांव टीम को। बढ़िया बल्लेबाजी, बहुत अच्छी बल्लेबाजी मैं समझता हूँ। हल्के हाथों से ड्राइव किया है कवर्स में, डीप में, और देखते ही देखते 2 रन पूरे। गजब की बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी देखने को मिल रही है। निलेश धापशी याचा जर विचार केला तर सिनियर खेळाडू पाहायला मिळतो धामणगाव संघाचा आणि चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सिंगल डबलवरती जास्त भर दिला, त्याला माहिती आहे सिंगल डबलने जरी धावा आल्या तरी हा सामना पण जिंकू शकतो आणि त्या दिशेने त्याने वाटचाल जरूर देखील केलंय. ये ओवर काफी लंबा साबित हो रहा है। ओवर की आखिरी गेंद इस बार इम्प्रोवाइज तरीके से खेला, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, ओहो हो, कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाले. यावेळेस एक इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न, मी तर म्हणजे कुठेतरी फलंदाज फसला गेला होता. मात्र क्षेत्ररक्षकाची खराब कामगिरी. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच त्याने की हाराला मॅच. हा झेल पकडणं गरजेचं होता, मात्र झेल ड्रॉप झाला, चेंडू सीमारेषा पार झाला. 4 धावा आणि या चौकाराने 10 फलक जर तर 27 वरती जाऊन पोहोचले, म्हणजे अजूनही 10 धावींची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. और देखिए कितने महंगे साबित हुए हैं अशोक, 17 रन खर्च किए हैं उन्होंने। फील्डर्स का साथ नहीं मिला, ये भी एक महत्वपूर्ण पहलू रहा है कहीं ना कहीं गेंदबाज के लिए।
तो उससे भी गेंदबाज का जो प्रदर्शन है और ज़्यादा खराब देखने को मिला है। एक तो उन्होंने अतिरिक्त रन भी खर्च किए थे, वाइट गेंदें की थी। पहले ओवर में भी 2 वाइट गेंदें, दूसरे ओवर में भी 2 वाइट गेंदें, और फील्डिंग तो बड़ी लचर रही है अभी तक के खेल में कासपाड़ा टीम की, जिसके चलते कहीं ना कहीं कासपाड़ा टीम जो है वो बैकफुट पर नजर आ रही है इस मैच में। बचे हुए 2 ओवर्स में केवल 10 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए लक्ष्मण स्पोर्ट्स धामणगाव टीम को। तर तिसरं षटक हाताळण्यासाठी धीरज भांगरे हा गोलंदाजच्या मार्गावरती आलाय. आता मात्र जे काय करायचंय ते धीरज याला करायचं आहे, कारण मागच्या मॅचमध्ये धीरजने जबरदस्त कामगिरी केली होती. फक्त एकच धाव त्याने आपल्या ओव्हरमध्ये खर्च केली होती आणि तीच कामगिरी त्याला या मॅचमध्ये देखील करावी लागेल. एक धाव आणि जास्तीत जास्त विकेट त्याला या काढाव्या लागतील, कारण आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालाय. ही महत्वाची बाब पाहायला मिळते धामणगाव संघासाठी. हुक करना चाहते थे बैट्समैन, अच्छी गेंद थी ये, थोड़ा टर्न और थोड़ा उछाल भी देखने को मिला। बायात के बैट्समैन उनके सामने है, लेग ब्रेक गेंदबाजी की थी पिछले मैच में उन्होंने, लेकिन दाहिनेत के बल्लेबाज चूंकि उनके सामने थे। अब बायात के बैट्समैन सामने हैं तो वो ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, यानी कि गेंद को दोनों तरफ टर्न कराने की क्षमता है धीरज के अंदर। धीरज बड़े धैर्य से क्रिकेट खेलना जानते हैं। इस बार फुल टॉस बनी थी, स्वीप करने का प्रयास था लेकिन चूक गए बैट्समैन। एक और डॉट गेंद, और यही खासियत है धीरज की बॉलिंग की। ये लेग ब्रेक गेंद थी, अंदर की तरफ स्पिन हुई थी बायत के बैट्समैन के लिए। विद द स्पिन खेलना चाहते थे लेकिन चूक गए। जेवढी कमी गती तेवढा जास्त स्पिन पाहायला मिळतोय धीरज मार्फत, ही महत्वाची बाब आहे. आणि इथं खेळण्यासाठी कुठेतरी स्ट्रगल करतोय तो म्हणजे आकेश, डावखुऱ्याचा फलंदाज. ह्यावेळेस लाईन आणि लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते, मात्र शतरक्षक डीपमध्ये पुन्हा एकदा फंबल झालाय, एकच धाव मिळेल. ह्यावेळेस डायरेक्ट हिट झाला, ओव्हर थ्रो, पुन्हा एकदा ओव्हर थ्रो पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या जात आहेत. याला म्हणतात दुष्काळामध्ये 13वा महिना. अगोदरच 10 फलकावरती धावा कमी आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथं खर्च केल्या जात आहेत. धीरज नाराज असेल त्या शतरक्षकावरती. हालांकि फील्डर का भी बहुत ज़्यादा दोष मैं नहीं मानता हूँ, क्योंकि उन्होंने तो थ्रो किया था लेकिन वो गेंद लगी स्टंप्स पर। देखिए कई बार ऐसा होता है, जब ज़रूरत होती है तो डायरेक्ट हिट लगता नहीं है, और जब ज़रूरत नहीं होती है तो डायरेक्ट हिट लग जाता है। वही हुआ है, ज़रूरत नहीं थी डायरेक्ट हिट की, क्योंकि बैट्समैन सुरक्षित अपने क्रीज में पहुंच चुके थे पहले ही, और उस डायरेक्ट हिट की वजह से 2 रन और ज़्यादा बने। 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 1 विकेट के नुकसान पर। अब केवल 7 रन दूर है धामनगांव टीम इस मैच को जीतने से। अभी भी 9 गेंदें शेष। स्ट्राइक नीलेश के पास। तर 7 धावांची जुनी गरज आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. तेज गेंद की थी लेकिन दिशाहीन रही, वाइट का इशारा। थोड़ा दबाव अब धीरज भी महसूस करते हुए। पहली 2 गेंदें उनकी बहुत बढ़िया रही थी, डॉट रही थी, और तीसरी गेंद भी उतनी बुरी नहीं थी, लेकिन चूंकि 3 रन बने तो कहीं ना कहीं थोड़े से फ्रस्ट्रेट नजर आ रहे हैं। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार जगह बनाई और जोरदार तरीके से गेंद को निकाल दिया है कवर्स के ऊपर से 4 रनों के लिए। हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवाही त्यानं गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतो स्वीप शॉट. यावेळेस चौकार आलाय आणि या चौकाने धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती. यावेळेस दिल स्कूप करायचा होता, मात्र हा चेंडू जर तर ऑप्शनच्या खूपच बाहेरून गेलाय आणि वाईट बॉल 1+1 म्हणजे या 2 धावा असतील आणि विजयी धावा देखील इथे कंप्लीट होतील. तर इथे मॅच विन होतोय तो म्हणजे धामणगाव संघ. तर हार्डलक मुकेश स्पोर्ट कासपाडा ए. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर पाहायला मिळेल ती म्हणजे आयगावदी स्पोर्ट कौसा आणि MN स्पोर्ट आलखिवली.
इसे बीच हमसे विदा लेते हुए जनाब अकबर मुल्ला सर नारावडवली से यहाँ पर तशरीफ लाए थे। बहुत बहुत शुक्रिया सर आपका, यहाँ पर आए और टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया। थैंक यू सो मच। चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है इस मैच के धामनगांव टीम के गेंदबाज विजय। 2 रन देकर 1 विकेट लिया था उन्होंने अपने ओवर में, बहुत ही शानदार बॉलिंग की थी। आइए विजय, आपको मंच पर आना है, और साथ में नीलेश धापसे आपसे भी रिक्वेस्ट है, आपको भी मंच की तरफ आना है और कमेटी से संपर्क करना है। मॅन ऑफ द मॅच खेळाडू विजय, आपण व्यासपीठावर यायचा आहे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण आकर्षक ट्रॉफी देतोय। याचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर मनोज मेघवाले, चिंचवलीचे सदस्य ग्रामपंचायतीचे। सन्माननीय गौतम पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराची आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे। खूप सुरेख गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांच्या फ्रंटलाईन गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये विजयनं सुरेख मारा केला, तिखट मारा केला, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला होता। वेल बोल्ड विजय, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा असतील। तर नवीन संघर्षाला मैदानामध्ये सुरुवात होते। हा सामना आहे आई गावदेवी कौसा विपक्ष MN अलखिवली। आई गावदेवी कौसा संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सामन्याला सुरुवात होते आणि सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून प्रदीप लोखंडे यांचा सुमधुर आवाज। येस, थँक्यू अजय सर। आपण आवाज आपल्यामध्ये जे जॉईन झाले त्यामध्ये आयजीजी घरात एक भरपूर मोठे समालोचक आहेत आणि आज ते स्पर्धेसाठी जॉईन झालेत। मॅजिकल व्हॉइस ऑफ भिवंडी आयजीजी घरात। तर सामन्याला सुरुवात होते। आई गावदेवी स्पोर्ट कौसा आणि MN स्पोर्ट आलकिवली या 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल। तर टॉस जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट कौसा संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी येथे आमंत्रित केले गेले ते म्हणजे MN स्पोर्ट आलकिवली या संघाला। तर सलामीची जोडी रामदास निरगुडा आणि उमेश निरगुडा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण। तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती कल्पेश गोवारी। तर रामदास निरगुडा हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण, स्ट्राईक वरती पाहतो आपण उमेश निरगुडा याला। उमेश आणि रामदास तर गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय तो म्हणजे कल्पेश गोवारी। याच दरम्यान आपल्या मंचावरती पाहतो आपण यांचं आगमन झालंय, माननीय श्री नरेशजी घाटाल साहेबांचं इथे आगमन झाले, महाराष्ट्र पोलीस त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आपण पहिला हाफ बघितला, पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे लक्ष्मण स्पोर्ट भोये धामणगाव या संघाची। आता दुसऱ्या हाफला सुरुवात झाली आणि दुसऱ्या हाफमध्ये देखील 5 संघ आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये पहिला सामना पाहतो आपण गावदेवी स्पोर्ट कौसा आणि MN स्पोर्ट आलकिवली, त्यानंतर आवाले बी आणि दादू स्पोर्ट कांबारे या 2 संघादरम्यान सामना पाहिला। त्यानंतर कृष्ण 11 वारलीपाडा या संघाला बाय मिळाले। तर सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे कल्पेश गोवारी, तर स्ट्राईक वरती सज्ज असेल उमेश। पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक, पहिला चेंडू ब्लॉकवर मध्ये हाताला गेलाय, कुठलीच संधी नाही ती म्हणजे फलंदाजाकडे।